आवाजावरूनच कळेल की आपला मेंदूवडा कसा झाला आहे। एकदम छान। मी घरगुती उडीद डाळीचा हा मेंदूवडा केला आहे। येथे मी सालीसह उडीद डाळ घेतली आहे आणि ती 2 तासासाठी भिजत ठेवली होती। आता आपल्याला चांगले हे 2 पाण्यानं धुवून चोळून ही डाळ याची साल काढून घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेऊन त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि ते मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेतले आहेत। आता हे बॅटर एका पातेल्यात काढून त्याच्यामध्ये जिरं, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून हे 10 मिनिटासाठी फेटून घेतलं आहे आणि हे बघा बॅटर आपलं तयार झालं आहे। या पद्धतीने ओळखू शकता। एका भांड्यात पाणी घेऊन अलगद याच्यातील एखादा गोळा सोडून घ्यायचा। जर गोळा वर आला की समजायचं की आपलं बॅटर तयार झालं आहे। तोपर्यंत हे बॅटर फेटून घ्या आणि या पद्धतीने वडे थापून आपला वडा तयार झाला आहे। जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा आपला मेंदूवडा एकदम क्रिस्पी असा तयार झाला आहे।